शुद्ध तुझ हलताना मन फांदी पोळणाऱ्या उन्हा मंदी सावल्यांची हिरवी नांदी होई मन शुद्ध तुझ संध्याकाळी कातर वेळी खोलवरी लागे दिवा थकलेल्या अंधाराला उजेडाचा स्पर्श हवा होई मन शुद्ध तुझ होई मन शुद्ध तुझ येस अपॉइंटमेंट आहे का नाव एक मिनिट या सर सर माझं नाव अथर्व मला तुमची मदत हवी आहे अथर्व तुझी आई येणार होती ना बरोबर हो येणार आहे उशीर झाला ठीक आहे काही हरकत नाही तोपर्यंत आपण गप्पा मारूया मला जरा तुझ्याबद्दल सांग तू काय करतोस तुझ्या घरी कोण कोण असतं डॉक्टर मी BA फर्स्ट इयरला आहे आई घरीच असते माझे बाबा प्रोफेशनल आहेत धाकटा भाऊ अभि तो 10वीला आहे बर मला एक सांगशील तुला बोलताना अडखळ आलं होतं याची जाणीव तुला पहिल्यांदा केव्हा झाली शाळेत शाळेत टीचरनी उभं केलं की मला आपोआप तोतरायला व्हायचं जसा पहिला शब्द दातात अडकून राहायचा तुंबलेल्या बेसिनमध्ये बोळा अडकतो ना तसा मग जसा पहिला शब्द बाहेर पडायचा तसं भराभरा बोलायचो जोवर मला नीट बोलता येते तोवर भराभरा बोलून टाकायचो पण मग पुन्हा पुढचा शब्द अडकायचा फिरत्या चाकामध्ये रॉड अडकल्यासारखा अडकायचा मग टीचर काय करायचे अशा वेळेस इम्पेशंट व्हायची माझे अडकलेले शब्द उच्चारायची तिने माझा अडकलेला शब्द उच्चारला की मी पुन्हा अडकायचो माझा पुढचा शब्द अडकायचा तिला मला हेल्प करायची असायची एनकरेज करायचा प्रयत्न करत होती पण असा प्रॉब्लेम व्हायचा चांगली होती ती पण तिला 50 मुलांचा क्लास घ्यायचा असायचा माझ्या एकट्यासाठी थांबून कसं चालेल एक मिनिट हा प्रीती सर अथर्वची आई आली आहे हो पाठव लगेच पाठव पाठवते तुझी आई आली आहे या 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 अथर्व तुमची वाट बघत होता हो सॉरी जरा उशीर झाला अरे अभिला क्लासला सोडून आले नाही काही हरकत नाही पण तुम्ही येईपर्यंत आमच्या अतिशय छान गप्पा झाल्या हा प्रॉब्लेम त्याला शाळेमध्ये कसा जाणवायला लागला हे त्यांनी फार चांगल्या पद्धतीने मला सांगितलं अथर्व तुझी ॲनालिसिस करण्याची क्षमता फार चांगली आहे थँक्यू मला सांग तुझे मित्र कसे होते मला तोत्रेपणाची जाणीव होण्यापूर्वी मी मुलांमध्ये मिसळत होतो मित्रही होते मला पण मग काही मुलं माझी खिल्ली उडवायला लागले
मी कॉन्शियस होत गेलो. त्यांच्याशी बोलणं टाळायला लागलो. पण त्यात जशी काही वाईट मुलं होती तशी काही चांगली मुलंही होती. पण मला बोलणंच टाळायची सवय लागली आणि मग मी त्यांच्यापासून तुटत गेलो. गप्पा राहणाऱ्या मुलाला कोण कंपनी देणार? नाही, पण त्या मिलिंदची खूप माया होती तुझ्यावर. हो, त्याचं खूप प्रेम होतं माझ्यावरती. मी एकटं पडल्याचं खूप वाईट वाटायचं त्याला. पण तो इतरांना कन्व्हिन्स नाही करू शकला. बोलतोय ना ग मी. काही मुलं मला चिडवायचे. स्पीड ब्रेकर आला रे असं म्हणायचे. काही मुलं तर मला टू जी म्हणायचे. 2G म्हणजे? डॉक्टर, आत्ता 5Gचा जमाना आहे ना. 2G मध्ये कसं व्हिडिओ ब्राउज होत राहतो तसं माझं बोलणं वाटायचं त्यांना. खरं तर एखादा मित्रांचा ग्रुप याला फार चांगल्या पद्धतीने मदत करू शकतो. त्यांनी जर ठरवलं तर याला याच्या कॉम्प्लेक्समधनं बाहेर काढू शकतात. छे हो डॉक्टर, अहो एवढी समंजस मुलं कुठून मिळणार आहेत? खरं आहे. नाही, आणि अथर्व अडखळला आणि त्याला कोणी मदत केली ना तर अहो चिडतो तो कधी कधी. नाही, बरं झालं, मी तुम्हाला हे सांगणारच होतो. पण तुम्ही हे लक्षात ठेवा, स्टॅमरिंग करत बोलणाऱ्याचं वाक्य दुसऱ्या कोणी पूर्ण करायला लागलं ना की त्याला त्याचा राग येतो आणि हे अगदी कॉमन आहे. त्यामुळे अथर्वला त्याचं वाक्य पूर्ण करू दे, त्याच्यासाठी तुम्ही पुढाकार घेऊ नका. अडखळत का विना त्याला त्याच्या गतीने त्याचं वाक्य पूर्ण करू दे. अहो पण आम्ही त्याला मदतच करत असतो ना. हो, पण तो डिस्करेज झाल्यासारखं होतं. त्याला त्याच्या गतीने त्याचं वाक्य पूर्ण करू दे. करेक्ट. बरं, मला सांगा, आई म्हणून तुम्ही अथर्वच्या या प्रश्नाकडे कसं बघितलं, म्हणजे कसं बघताय? खरं सांगू का डॉक्टर, मला माझ्या मुलात कधीच दोष दिसला नाही. नाही खरंच, आणि अगदी खरं सांगते, माझ्याशी बोलताना तो कधी अडखळला पण नाही. मला तर कित्येक दिवस त्याचं लहानपणीचं बोबडं बोलणंच गेलं नाही असंच वाटायचं. त्यामुळे मी त्याच्या पप्पांना सतत सांगत होते, तुम्हाला त्याच्यात दोष दिसतोय, तो अजिबात तोत्रा बोलत नाही. वयाच्या दुसऱ्या वर्षापासून आईचं हेच मत आहे आणि आज 22व्या वर्षी तेच आहे. अरे पण आपल्या आईसाठी आपलं मूल कधीच मोठं होत नाही, हो की नाही डॉक्टर? पण वस्तुस्थिती तशी नसते ना. मी आता पुरेसा मोठा झालोय आई, आणि माझ्यात ही डिसेबिलिटी आहे हे मला ऍक्सेप्ट करावंच लागेल, नाही का डॉक्टर? सॉरी. मला तुमचा दृष्टिकोन कळला. आता मला सांगा, अथर्वच्या वडिलांचा अप्रोच काय? हे बघा, आई वडील हे मुलाच्या जास्तीत जास्त वेळ बरोबर असतात. शिवाय ते मुलांसाठी त्यांचा भावनिक आधारही असतात. अशावेळी त्यांच्या वागण्याचाही हा प्रॉब्लेम सोडवण्यात महत्त्वाचा वाटा असू शकतो. अथर्वच्या पप्पांचा स्वभाव माझ्यापेक्षा अगदी विरुद्ध टोकाचा आहे. खूप आक्रमक आहेत ते. मग एकदा एक गोष्ट त्यांनी ठरवली ना की ते अजिबात त्या डिसिजनवरनं मागे येत नाहीत. त्यांना सतत असं वाटत असतं की अथर्वला खरं तर नीट बोलता येतं पण तो प्रयत्नच करत नाही. त्यामुळे ते सतत त्याला इन्स्ट्रक्शन्स देत असतात, नीट बोल, स्पष्ट बोल, तुला काहीही झालेलं नाही आहे. ते टॉमीशी बोलताना कसा न अडखळता बोलतोस, जे मनात आहे ते गडगड बोलून टाक, मध्ये थांबू नकोस, म्हणजे तोत्रेपणा येत नाही, अशा सतत त्याला इन्स्ट्रक्शन्स देत असतात. मी बोलताना त्यांचं लक्ष मी काय बोलतोय ह्याच्यापेक्षा मी कसं बोलतोय ह्याच्याकडे लागून राहिलेलं असतं. मग माझं म्हणणं माझ्या मनातच राहतं. हा, मग हा कॉन्शियस होतो, जास्त अडखळतो, वाईट वाटतं त्याला आणि यांची चिडचिड होते. चिडचिड चिडचिड करून कसं चाललं अशा वेळेस? खरं तर त्यांचा तुमच्याकडे यायलाही विरोधच होता. त्यांना तोत्रेपणाचा आणि सायकॅट्रीचा काही संबंध आहे असं वाटतच नाही. माझ्या नंदेनी म्हणजे यांच्या बहिणीनी सुसाईड केला. तिला सायकॅट्रीची ट्रीटमेंट चालू होती. झालं तेव्हापासून त्यांची सायकॅट्रीवरती कायमची फुली. अहो, भल्या भल्यांना मानसोपचाराबद्दल गैरसमजुती आहेत, ते ठीक आहे, पण अथर्वच्या चांगल्या उपचारासाठी मला त्यांची भेट घेणं फार गरजेचं आहे. ते भेटतील का मला? हो सर, भेटतील ना. आत्ता ते बाहेरगावी आहेत, फोन लावून दे म्हणाले. चालेल ना? हो, लावा ना. थांबा मीच लावते.
एक मिनिट हां हॅलो हा बोल ग. हां आम्ही त्या डॉक्टर देसाईंकडे आलो आहे, जरा बोलता यांच्याशी? हा दे पटकन दे. हां नमस्कार. हा नमस्कार डॉक्टर, मी अथर्वचे पप्पा. अहो माझा ब्रोकरेजचा व्यवसाय आहे बरं का, त्यामुळे एका व्यवहारासाठी जरा बाहेरगावी आलोय. मला काही सायकॅट्रीतलं तसं कळत नाही बरं का, पण आय थिंक अथर्वला खरं तर काही प्रॉब्लेम नाहीये बरं का. नो डाऊट तो अधूनमधून थोडा अडखळतो, नाही असं नाही, पण वन्स इन अ व्हाईल बरं का. नाही आमच्या घरी तसं कोणीच नव्हतं. मी तर डिबेटर होतो कॉलेजमध्ये, वन अवॉर्ड्स मेनी टाइम्स बरं का. आमच्या घरी ऑल फ्लुएंट, नो प्रॉब्लेम्स एक्सेप्ट दिस बॉय, बट ही विल ग्रो आउट ऑफ इट बरं का. विरोधाभास बघा, मला मराठी, इंग्रजी, हिंदी, कानडी, बंगाली, गुजराती, तेलुगू, फ्रेंच अशा एकूण बरं का 8 भाषा येतात. अहो माझ्या बोलण्याच्या स्किलवरच हा व्यवसाय उभा आहे असं लोक म्हणतात हा बरं का. म्हणजे रिअल फॅक्टच आहे ती, पण पोराला मदतीला घ्यावं तर हा असा निघाला हो. रेटून बोल म्हटलं तर ऐकत नाही. बघा काही टिप्स असतील तर द्या तिला जरूर. आज जरा थोडा मी बिझी आहे, गरज असेल तर कधीतरी येऊ नाही जाईल तुमच्याकडे बरं का. हा ठेवतो मग फोन. ठीक आहे. अथर्वचे वडील नेहमी ह्याच स्पीडनी बोलतात का? मला तर असं वाटलं मी बुलेट ट्रेनमधनं उडी मारून प्लॅटफॉर्मवरती उतरलोय. अहो यांच्या घराण्यातच हा प्रॉब्लेम आहे. माझी नणंद अशीच बोलायची, एकदम सुपर फास्ट, काही शब्द गिळूनच टाकायची. अथर्वच्या वडिलांचं हे असं स्पीडनी वेगात बोलणं हेच खरं तर याच्या अडखळत बोलण्याचा उगम असू शकतं, किंवा तेच याच्या बरं होण्यातला अडथळा. अडखळत बोलणाऱ्या व्यक्तीशी आपल्याला अत्यंत शांतपणे सावकाश एकेका शब्दाचा नीट उच्चार करत बोलावं लागतं, आणि तसंच त्यालाही तसंच बोलण्यासाठी प्रोत्साहन द्यायला लागतं. त्यामुळे आता तुमची जबाबदारी अशी की तुम्ही अथर्वच्या वडिलांना हळू बोलण्यासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे आणि त्याचं महत्त्व पटवून दिलं पाहिजे. अथर्वचं बोलणं जर सुधारायचं असेल तर आई वडील म्हणून ही तुमची पहिली जबाबदारी. बापरे, खूपच मोठी जबाबदारी देताय तुम्ही माझ्यावर. नाही, कारण ह्यांचं कधी काही चुकतंय असं वाटतच नाही. नाही पण तुमचं बरोबर आहे, मी अथर्वसाठी ही जबाबदारी घ्यायला तयार आहे. त्यांनी नाही ऐकलं ना तर तुम्ही त्यांना माझ्याकडे पाठवा. आणि अथर्व, तूही हे लक्षात ठेव, बोलताना प्रत्येक शब्द हा सावकाश नीट त्याचा उच्चार करून बोलला गेला पाहिजे. वेग महत्त्वाचा नाही आहे. आपण सायकल शिकताना आधी बॅलन्स सांभाळतो का वेग पकडतो? आधी सायकल नीट आपल्याला शिकता आली पाहिजे, मग वेग तो आपोआप येतो. तसंच बोलण्याचंही आहे. आता मी जे म्हणतोय ते माझ्या पाठोपाठ म्हण. माझं नाव अथर्व जोशी. माझं नाव अथर्व जोशी. माझं नाव. माझं नाव. आता शब्द उच्चारताना कसा लांबवायचा हे तुझ्या लक्षात आलं असेल. पण का लांबवायचा? भाषा म्हणजे आपले विचार समजून घेण्याचं माध्यम, बरोबर? आजच्या मराठीत जर तुला कोणाशी कम्युनिकेट करायला सांगितलं तर तू कसं करशील? हातवारे करून, डोळ्यांनी खाणाखुणा करून, का बोलून? अर्थात बोलून, कारण ते सगळ्यात सोपं. आता बोलणं म्हणजे काय तर माणसानं डेव्हलप केलेलं ॲप, आपल्या मुखयंत्रणेतून निर्माण झालेली ध्वनिचिन्हांनी युक्त अशी संकेत व्यवस्था म्हणजे भाषा. आता आपण हॉटेलमध्ये जातो आणि चाय मागवतो. भारतातल्या कुठल्याही भागात गेलास तरी वेटर चहाच आणतो, कारण त्याच्या मेंदूमध्ये चाय म्हटल्यानंतर चहाचा कपच येतो. म्हणजे भाषेनं एक युनिफॉर्म सिम्बॉल, एक वैश्विक संकेत ठरवलाय आणि सगळ्यांनी तो उच्चारायचा एक नियम ठरवलाय, बस. पण सावकाश बोलण्याशी ह्याचा असलेला संबंध नाही कळला डॉक्टर. सांगतो, सगळं सांगतो, टप्प्याटप्प्याने सांगतो. त्याच्या आधी मला तुझ्या प्रॉब्लेम्सच्या मुळापर्यंत तुला घेऊन जायचं आहे. एकदा तुझ्या प्रॉब्लेम्सकडे तू चहूबाजूंनी बघायला शिकलास ना, मग त्याच्यातनं बाहेर पडण्याची दिशा तुला सापडणार आहे. हो सर. भाषेचं व्याकरण म्हणजे सेट रूल्स. उच्चार करताना आपण जे ध्वनी निर्माण करतो ते 2 प्रकारचे असतात. घशाच्या स्वरयंत्रातून आपण जी हवा बाहेर फेकतो ते झाले स्वर, आणि शब्दांचा उच्चार करताना जीभ, पडजीभ, टाळू,
दात आणि ओठ यांच्या आघातातून जे निर्माण होतं ते म्हणजे व्यंजन. कॉन्सोनंट्स आणि वावल्स. करेक्ट. एक लक्षात घे, तोतरेपणा म्हणजे काय? तर स्वरांच्या लयबद्ध प्रवाहाचा, फ्लुएन्सीचा अभाव. मला सांग, तू विचार करताना तोतरेपणाने विचार करतोस का? नाही. कारण मुळात प्रॉब्लेम हा स्वर निर्मितीत आहे. तुझ्या स्वर प्रवाहात अडथळा आहे. एक लक्षात घे, नदी जर शांतपणे वाहत असेल तर नाव देखील संथ वाहणार. त्यामुळे तुझ्या बोलण्यात संथपणा आणलास तर तुझ्या शब्दांचे नाव देखील लयबद्ध पद्धतीनेच वाहणार. आता कळलं सर. त्यामुळे रूल नंबर 1, यू मस्ट स्पीक स्लोली, माइंडफुली. माइंडफुली म्हणजे काय डॉक्टर? कुठलाही चांगला वाईट अनुकूल प्रतिकूल विचार न करता, आजूबाजूला कोण आहे याकडे लक्ष न देता फक्त आपल्या उच्चारांवरती लक्ष केंद्रित करून बोलणं म्हणजे मन भरून बोलणं. हे काहीतरी वेगळं ऐकतं डॉक्टर. आता स्वर म्हणजे आपल्या स्वरयंत्रातून हवा नियंत्रित पद्धतीने बाहेर फेकणं. तोंड किती उघडायचं ते उच्चारलेल्या शब्दांवरती अवलंबून. हवा नियंत्रित करणं म्हणजे काय? तर गायकीच्या भाषेत स्वर लावणं, अध्यात्माच्या भाषेत ओंकार लावणं, योगविद्येच्या बाबतीत प्राणायाम आणि साध्या बाबतीत दीर्घ श्वास घेणं. तो धरून ठेवणं आणि दीर्घ काळ हळूहळू बाहेर सोडणं. बरोबर. हे आम्हाला योगासनातही शिकवायचे. अरे वा. मग या बाबतीत तुम्ही अथर्वला मदत करू शकता. डीप इन्स्पिरेशन आणि स्लो एक्सपिरेशन म्हणजे रियाज करण्यासारखं आहे. थोडक्यात गाणं शिकण्यासारखं आहे. आता व्यंजनांचा रियाज. क, ख, ग हे जिभेची मागची बाजू आणि पडजिभ यांच्या आघातातून उच्चारले जातात. तर च, छ, ज हे पसरट जीभ आणि टाळू यांच्यामधून उच्चारले जातात. त, थ, द हे जीभ दाताला लावून, तर ट, ठ, ड हे जीभ टाळूला लावून बोलले जातात. आणि प, फ, ब, भ, म हे ओठ ओठाला लावून. बोलणं सुधारण्याचा उत्तम उपाय म्हणजे रोज याचा रियाज करणं. प्राणायाम आणि जीभ आणि ओठांचा रियाज रोज आधी एकटा आरशासमोर उभं राहून करायचा, मग आपल्या घरच्यांसमोर करायचा, मग जवळच्या मित्रांसमोर करायचा. आपण जशी कॉलेजमध्ये नाटकाची प्रॅक्टिस करतो की नाही, तशीच ही नॉर्मल वातावरणात प्रॅक्टिस करायची. मला जमेल नाही. अरे का नाही जमणार? आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, तर तुझ्या मनाने हे मान्य केलं आहे की तुला बोलताना अडखळायला होतं. याच्यात लाज बाळगण्यासारखं काहीही नाही. अरे अनेक मोठी लोक बोलताना अडखळायचे, तोत्र बोलायचे. काही जण त्यातले बरे झाले, काही जण शेवटपर्यंत तसेच बोलत राहिले, पण ते मोठे झाले. मोठं होण्यात त्यांना या गोष्टीचा प्रॉब्लेम कधीही आला नाही, त्यांनी तो येऊ दिला नाही. त्यामुळे मला जमेल का याऐवजी मला नक्की जमेल या वाक्याने सुरुवात करायची. मला नक्की जमेल. खरं सांगू का डॉक्टर, मी एकटा असताना कधीच स्टॅमरिंग करत नाही. वाईट असं वाटतं की मी हे इतरांना म्हणजे अगदी पप्पांनाही प्रूव्ह करू शकत नाही. मी गातानाही तोतरा गात नाही. का माहिती आहे? कारण गाताना आपोआप स्वर लांबवले जातात. मी तुला एका चांगल्या स्पीच थेरपिस्टचा पत्ता देतो. त्याच्याकडनं रेग्युलर चेकअप करायचा आणि स्पीच थेरपी घ्यायची. तुझ्यातला मेंटल ब्लॉक आहे ना, ती काढण्याची जबाबदारी माझी. वा, थँक्यू सो मच डॉक्टर. हे खरंच आज एक अशी दिशा मिळाली असं वाटलं. हां, आणि अथर्वच्या वडिलांच्या बोलण्याच्या स्पीडला कंट्रोल करायला विसरू नका, कारण अर्धी स्पीच थेरपी ही घरातल्यांच्या हाती असते, हे विसरू नका. फास्ट बोलणाऱ्यांची स्पीच थेरपी नसते का? काका सॉरी सर म्हणायचं. म्हण काका, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. काका, मला माझ्या करिअरची सोशल प्रेशरची फारशी भीती वाटत नाही. मला माझे आई पप्पा हॅपी राहावे असं वाटतं. त्यासाठी मी मेहनतही करीन. माझ्या बोलण्यातला अडथळा हा त्यांच्या लाईफमधला अडथळा झालाय असं वाटतं.
आय वॉन्ट टू इम्प्रूव्ह डॉक्टर. हिमालयात यंदा बर्फ कमी पडण्याची कारणे काय? मम्मा मम्मा खा खा. कसा आहेस अथर्व? मी बरा आहे. बरा काय? अहो खूप छान आहे तो. खरंच मी त्याला ना सतत आठवण करत असते हळूहळू बोलण्याची. हो, त्यामुळे खूप सुधारणा झाली आहे त्याच्यात. वा. आणि हो त्याच्यातच काय, त्याच्या वडिलांची त्याच्याशी हळूहळू बोलून त्यांच्या बोलण्यातही सुधारणा झाली आहे. उत्तम. आणि गाणं कसं चालू आहे? चालू आहे सर. एखादं गाणं किंवा अगदी एखाद्या गाण्याचा मुखडा गुणगुणशील? सर ही माझी परीक्षा नाही आहे ना. परीक्षा कसली? परीक्षा तर बिलकुल नाही. उलट दिवसभर मी लोकांची गाऱ्हाणी ऐकून त्यांच्या तक्रारी ऐकून अगदी थकून जातो. तुम्ही का? माणूस आहे अरे मी पण. मलाही थकालं होतं. मला बरं वाटावं म्हणून तर गाशील. गातो. म्हण. आले किती गेले किती क्षण हे सुखाचे सांगू किती. आले किती गेले किती क्षण हे सुखाचे सांगू किती. तुझे शब्द माझे, तुझा सूर माझा, तुझा मोकळा श्वास बोलू किती. आले किती गेले किती क्षण हे सुखाचे सांगू किती. आले किती गेले किती क्षण हे सुखाचे सांगू किती. झोपच लागत नाही सर. सारखी जाग येते. त्यामुळे सकाळी उठलं ना की फ्रेश नाही वाटत. इंटिरियर डिझायनिंगचं करिअर बाजूला ठेवून होममेकर व्हायच्या तयारीनेच US ला गेले होते. पण हाऊसचं होम व्हायला आणि आयुष्याचं सहजीवन व्हायला आपल्याला आपल्या पार्टनरची साथ गरजेची असते ना. होई मन शुद्ध तुझं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.